प्रताप चिखलीकर, मोहन हंबर्डे यांच्याकडून माझं 2 करोड रुपये येणं होतं. मी वारंवार विनंती केली, ते मला त्रास देत होते. मला या प्रकरणाचा काही संबंध नाही. मला ही प्रकरण माहीत पण नाही. त्याच्यामुळं विनाकारण कोणी नाव घेत असेल तर त्याला अर्थ उरणार नाही. दोन्ही कानावर रिव्हॉल्वर आणि डोक्यावर तलवार होती, त्यामुळे मला ते बोलावं लागलं आणि तिथून जीव वाचवायचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी खूप मार केला, मुक्का मार दिला. तो एवढं देणं झालेलं आहे लोकांचं की त्याने कमिशनच्या क्लिप त्याच्या फिरतायत. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टीतून काही घडलं असेल तर ती माहिती घेऊ. मागील 1 वर्षापासून प्रताप चिखलीकर, मोहन हंबर्डे यांच्याकडून माझं 2 करोड रुपये येणं होतं. मी वारंवार विनंती केली, ते मला त्रास देत होते, मानसिक आणि राजकीय सुद्धा. 1 वर्षापासून राजकीय त्रास द्यायला सुरू केलं. मग मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे निवेदन दिलं की माझ्या जीवाला धोका आहे, हे धमकी देतात, जीव मारण्याची धमकी देतो, तुला राजकारणातून संपवितो, बर्बाद करतो, अशा प्रकारची भाषा प्रताप चिखलीकरची होती आणि त्याला सपोर्ट मोहन हंबर्डेचा होता. परंतु मागच्या 4-5 दिवसापासून यांनी मला मारण्याचं षडयंत्र रचलं होतं. मी आज सकाळी घरून निघाल्या IG साहेबाला भेटायला जाणारच होतो, परंतु अचानक मध्यंतरी तलाठी साहेबाचा फोन आल्यामुळं मी गाडी टर्न केली आणि माझा हे पाठलाग सकाळपासूनच करत असल्याचं यांनी गाडीत बसल्यावर या आरोपींनी सांगितलं. ज्यावेळेस त्यांनी मला पकडण्याचं काम केलं, गाडीतून उतरू दिलं नाही, लगेच माझ्या तोंड झाकलं त्यांनी आणि जबरदस्तीनं 6 जण ओढत होते, गाडीत दाबण्याचा प्रयत्न करत होते. झटापटीमध्ये त्यांनी मला डोक्यात पाठीमागून मार दिला. मार दिल्यावर मी खाली मान केल्या त्यांनी मागच्या मधल्या सीटवर मला गाडीत कोंडलं आणि त्या ठिकाणाहून ते डोक्याला रिव्हॉल्वर लावले आणि त्या ठिकाणाहून कुठं घेऊन गेले हे अद्याप कळलं नाही. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी नेलं, मला एका अशा अडचणीच्या ठिकाणी उतरलं तर पायाला स्पर्श होत होता काटे आणि दगडाचा. त्या ठिकाणी उतरून त्याने एका अज्ञात व्यक्तीला, आता कोण होता ते माहित नाही, पण परवीन चिखलीकरचा आवाज येत होता, त्याच्यात परवीन चिखलीकरचा आवाज होता. ते मारलेलं त्यांना दाखवत होते आणि मला म्हणत होते की रिव्हॉल्वर लावले होते दोन्ही साईडला कानावर, की सांग, आम्ही जसं बोलतो तसं सांग, माझा आर्थिक व्यवहार आहे, मी माझ्या स्वखुशीनं आलो आणि मला कोणी जबरदस्ती आणलं नाही, माझं कोणी हे केलं नाही, मला पकडून आणलं नाही, असं सांग. आणि त्यामुळे दोन्ही कानावर रिव्हॉल्वर आणि डोक्यावर तलवार होती, त्यामुळे मला ते बोलावं लागलं आणि तिथून जीव वाचवायचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी खूप मार केला, मुक्का मार दिला, पाठीत मारलं, हातावर मारलं आणि सरळ सांगत होते की आम्ही तुझा संतोष देशमुख करतो, तुझ्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकतो, तुला सगळं उद्ध्वस्त करतो. चिखलीकर साहेबाचं नाव घ्यायचं नाही, चिखलीकर साहेबाच्या नादाला लागायचं नाही, ते उद्या भावी मंत्री होणार आहेत, तो घर बर्बाद करून टाकता, अशा प्रकारची भाषा वापरत होती. तेवढ्यात पोलीस प्रशासनानं तत्परता बाळगली. चिंचोलकर साहेबांना कळायला पोलीस फोर्स त्यांनी मागं लावला आणि तात्काळ त्या ठिकाणी लोकेशन लागल्यामुळं त्यांनी मला अज्ञात ठिकाणी आणून सोडलं आणि लगेच 5 मिनिटात पोलीस प्रशासन येऊन घेऊन आलं. मला एवढं सांगायचंय की या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, अशा गुंडाला पोचता का? हा म्हणतो हरामखोर प्रताप चिखलीकर की माझं कोणी वाकडं करू शकत नाही, देवेंद्र फडणवीस साहेब माझे घरचे आहेत. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला 1 वर्षापासून निवेदन देतोय की माझ्या जीवाला धोका आहे, मला पोलीस संरक्षण द्या. रश्मी शुक्ला मॅडम, पोलीस महासंचालक, यांना निवेदन दिलं. नांदेडच्या IG साहेबांची भेट घेतली, SP साहेबांना निवेदन दिलं. तर माझ्यासारखा जबाबदार माणूस आज महाराष्ट्राचा सचिव 1 वर्षापासून निवेदन देतोय आणि मला पोलीस संरक्षण नाही, आणि या गुंडाला, याच्या पोरीला संरक्षण, याच्या पोराला काय गरज आहे यांच्या पोराला संरक्षण द्यायची? खरा नांदेडचा वाल्मिक कराड तर हा प्रताप चिखलीकर आहे. आज तुम्हाला सांगतो मी, FIR मध्ये तुम्ही फिर्यादीमध्ये यांचं नावे दिले, FIR मध्ये नाव प्रताप चिखलीकर नंबर 1, नंबर 2 परवीन चिखलीकर, नंबर 3 मोहन हंबर्डे यांचा 1 वर्षापासून आमचं जीवाला धमकी आहे. हे आहे, मी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला मागणी केली. आजच्या FIR मध्ये यांची तुम्ही नावं दिली आहे ना, FIR मध्ये नाव आहे, प्रताप चिखलीकरचं नाव आहे. तुम्ही म्हणता की तुमचा 2 कोटी त्यांचा व्यवहार नेमका काय होता? तुमचा व्यवहार माझ्या कामाचा काही व्यवहार होता आणि ते व्यवहाराचा याचा संबंध नव्हता, परंतु ते त्यांना जसं मी राजकारणात आलो इकडे पुढं की अजितदादाचे तुमचे घरचे संबंध असले तर काय होते, काय होतात, माझे देवेंद्र फडणवीस घरचे आहेत, तुम्ही मला विरोध करू नका, उद्या मी मंत्री होणार आहे,
मंत्री झाल्यावर तुम्ही मला खेटसाल तर तुमचं घर बर्बाद करून टाकतो, तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशा प्रकारची भाषा मागील 5-6 महिन्यापासून चालू होती. म्हणून मी संयमानं घेतलं, निवेदन दिलं आणि मी 2-2 वेळेस निवेदन दिलं, मुख्यमंत्र्याला दिलं, महासंचालकाला दिलं, पण मला संरक्षण मिळालं नाही. आज तुम्हाला सांगतो, यानं जमिनीवर कब्जे केलेत. माझं 3रं अपहरण आहे. पहिलं अपहरण त्या संतोष वडळेचं अपहरण करून त्याची बोटं तोडले. दुसरं अपहरण गौरव कोटगिरेचं झालं. आज 3रं अपहरण माझं झालं. पोलीस प्रशासनानं वेळेस दखल घेतली म्हणून ठीक आहे, नाही तर माझ्यासारख्या जबाबदार माणसाला जर अशा प्रकारचे याची गुंडागर्दी वाढलेली आहे. आणि नांदेडचा वाल्मिक कराड हे प्रताप चिखलीकर आहे आणि याची मस्ती जिरवल्याशिवाय नांदेडच्या जनतेने शांत राहू नये. आज मी एक पदावर असते वेळेस माझ्यासोबत एवढा अन्याय झाला. सर्वसामान्य जनतेला किती अन्याय, किती लोकांच्या जमिनी हडप केल्या, प्लॉट हडप केले. आज या ठिकाणी दादागिरी करतोय, दारूची दुकानं लावतोय. इथं जे कोणी विरोधात बोलाल त्याला धमकी देतो जीव मारायची. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढी विनंती आहे की प्रताप सारख्या गुंडाला पोचण्यापेक्षा या जनतेला, गोरगरिबाला न्याय द्या आणि प्रताप या गुंडाचा तुम्ही कायमचा बंदोबस्त करा. आणि नांदेडमधील सर्व जनतेला माझी विनंती आहे की या गुंडाचा बंदोबस्त करायचा असेल तर उद्या नांदेड मध्ये सर्व जनतेनं माझ्या पाठीशी उभं राहावं आणि या गुंडाचा कायमचा बंदोबस्त करावा, तरच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल एवढी अपेक्षा करतो. आणि अजितदादाला विनंती करतो की दादांना मी अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला की या गुंडाची माहिती द्यायला. यानं वडवळीचे जे मारहाण झाली, बोटं तोडले, हे फाईल मंत्रालयात पडू नये, याच्यावर मोका लागत नाही, याला हद्दपार केले जात नाही, याला अरेस्ट का केलं जात नाही. आणि याच्या घरात गुंडे असते वेळेस पोरीला संरक्षण काय गरज आहे, पोराला संरक्षण काय गरज आहे, याला काय गरज आहे. हाच ओरिजिनल गुंडा आहे प्रताप चिखलीकर. आरोपी आहेत 6 जण, हे तुमच्या ओळखीचे आहेत का? एकही ओळखीच नाही, माझा संबंधच आला नाही त्याचा. एकाचं म्हणणं असं आहे की त्याचं तुमच्यासोबत 5 लाखाचं काहीतरी माझा कुठलं मी बघितलंच नाही त्यांना आजपर्यंत. हे कोणाचे हे जाणीवपूर्वक हे आता मॅनेज झालेले असतील, हे लोक कोणाचे ते तर काही माहित नाही मला. हे सुपारी देऊन आलेले असतील, कारण माझं प्रकरण तर 1 वर्षापासून चालू आहे ना आणि यांना मी कधी बघितलं नव्हतं आजपर्यंत. हे दोघं आहेत त्याच्यात. बांधकाम साहित्य नाही आता मागणी एवढीच आहे, या गुंडाला देवेंद्र फडणवीस साहेब जर मंत्री करत असतील तर या राज्याला आणि देशाला न्यायच मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात, या गुंडा राज पहिले संपवा एवढीच विनंती करतो बस. मला या गोष्टीची काही जाणीव नाही आणि मला याची माहिती पण नाही. मला काल जीवन घोगरेच्या मुलाचा फोन आला की अशी अशी घटना झाली आणि मी मुलाला सांगितलं की मी लगेच पोलीस अधीक्षकांना बोलू आणि चौकशी करायला सांगू. त्याच्यामुळं मला या प्रकरणाचा काही संबंध नाही, मला ही प्रकरण माहीत पण नाही. त्याच्यामुळं विनाकारण कोणी नाव घेत असेल तर त्याला अर्थ उरणार नाही. तुमचा आणि त्यांचा आर्थिक व्यवहार आहे का, होता का? हां, आर्थिक व्यवहार होता काय तुमचा आणि माझा आणि त्याचा दोनाने संबंध नाही, काही आर्थिक व्यवहार असण्याचा काय संबंध आहे. परंतु त्याच्या अनेकाशी जे व्यवहार आहेत तो एवढं देणं झालेलं आहे लोकांचं की त्याने कमिशनच्या क्लिप त्याच्या फिरतायत. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टीतून काही घडलं असेल तर ती माहिती घेऊ. सगळे आरोपामागचं कारण काय असं मग थेट तुमचं नाव घेणं, तुमच्या चिरंजीवाचं नाव घेणं? नाही, काय त्याच्या मागे कोणी असेल त्याच्यावर मला काही फार अधिक बोलायचं नाही. तपासाअंती सत्य सगळं उजेडामध्ये येईल. बरं, FIR मध्ये अशी नोंद आहे की चिखलीकर साहेब हे भावी मंत्री आहे, त्यांच्या नादी लागू नको असं मला धमकावल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय. माझ्या नादी लागायचा काय विषय, तो माझ्या पक्षात आहे, माझ्या नादी लागण्याचा काय विषय. त्याच्यामुळे असं काही तर चुकीचं बोलणं हे काही उचित होणार नाही. मी परवापासून तुम्हालाही माहिती आहे की निकाल लागले निवडणुकीचे, सगळ्या उमेदवारांना भेटणं, ज्या पराभूत झाले त्यांना भेटणं, दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे माळेगाव, तिथं कार्यक्रमात राहणं, मी त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. मला या गोष्टीची सुतारामही माहिती नाही. बरं, माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे माझं 3रं अपहरण आहे. याच्या त्यात सोडून द्या, आता बाकी काय बोलते त्याला मी काही उत्तर द्यायला हे नाही आहे. माझा या गोष्टीचे काही संबंध नाही. बरं साहेब, या प्रकरणाचा म्हणजे तपास निष्पक्ष व्हावी अशी मागणी आहे तुमची? मी स्वतः SP ला सांगितलं की तपास करा म्हणून, कारण त्याच्या मुलाने मला विनंती केली. दिग्विजय नाव आहे त्याच्या मुलाचं, त्यांनी फोन केला मला आणि मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलं की आपण या प्रकरणाची चौकशी करा. माझ्यावर वारंवार अपहरण हमले ते सोडून द्या, या गोष्टीला मला फार महत्त्व द्यायचं नाही.